धाराशिव, बीड, लातूर स्थानिक विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती आज पार पडते आहे आणि मी आता मतमोजणी केंद्रावरती आहे। धाराशिव शहरातील भाई उद्धवराव प्रशासकीय ITI वरती ही मतमोजणी पार पडते आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाने मोठी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा आहे। अगदी आता काही मिनिटांमध्ये ही मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे धाराशिवमध्ये भाजपाचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीकडून महेश देशमुख यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली होती। महत्त्वाचं तीन जिल्ह्याचा असणारा हा मतदारसंघ आहे। 18 तारखेला हे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली होती। जवळपास 100% आसपास मतदान झालं होतं। 988 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क यावेळी बजावलेला होता आणि आज अगदी काही थोड्या वेळामध्येच त्याचा निकाल जी आहे ते हाती येणार आहे आणि ह्या तीन जिल्ह्याचा आमदार ह्या धाराशिव, बीड आणि लातूर या मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाणसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।